आजच्या लक्षवेधी सूचनेत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील गंभीर भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलण्यात आलाय। अँटी करप्शन विभागात पकडल्या गेलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आलाय आणि संचालक मंडळाने यावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या संदर्भात संबंधित चौकशी समितीच्या अहवालात संचालक मंडळालाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांच्यावर कारवाई होणार का आणि दोषी सचिवाला तात्काळ हटविण्यात येणार का यावर 15 जुलै रोजी सभागृहात तीव्र चर्चा झाली आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात ही लक्षवेधी आहे। उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी जवळपास मी जे काही प्रश्न विचारले त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। या निमित्त माझे प्रमुख 2-3 प्रश्न आहे। कारण या इथला सचिव जो आहे तो अँटी करप्शनमध्ये पकडला गेला होता। अँटी करप्शनमध्ये त्याला घेताना ज्या समितीने निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या समितीनं निर्णय घेता संचालक मंडळाने त्याला कार्यभार दिला आणि त्याला अकार्यकारी पदावर द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही। ज्या संचालक मंडळाने पूर्वीच्या ज्यांनी याला कार्यकारी पदाचा चार्ज दिला त्यावर आपण कारवाई करणार का? एक दुसरं, आजच्या आज त्या सचिवाचा चार्ज काढून AR स्तरावरच्या सचिवाला असिस्टंट जो तुमचा सहकार अधिकारी आहे त्याला आजच्या चार्ज देणार का? आणि सचिवाची ओपन अँटी करप्शनची इन्क्वायरी करणार का? हा एक पार्ट आहे। आणि दुसरा पार्ट असा आहे की जे आत्ता चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीने त्याच्यात त्यांना संचालक मंडळाला दोषी पकडलेला आहे। तो दोषी पकडला आणि तो क्वाशी ज्युडिशियल अधिकार DDRचा असताना DDRनी पणन मंडळाकडे, कारण की आपल्या ॲक्टमध्ये असं आहे की त्याची परवानगी पणन मंडळाने घ्यायला पाहिजे। तर पणन मंडळाने जो अहवाल आपल्याकडं प्रलंबित आहे, आपण त्या पणन मंडळाचे अध्यक्ष आहे, तो निर्णय आपण त्वरित घेऊन संचालक मंडळ बरखास्त करणार का असे माझे प्रश्न आहे। कृपया आपण उत्तर द्यावे। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, या अमरावती बाजार समितीमधल्या सचिव जे आहेत मागच्या काळात त्यांच्याकडे अँटी करप्शनमध्ये ते सापडले होते आणि त्यांना पुन्हा एकदा जागा देत असताना अकार्यकारी पदावर त्यांची नेमणूक करावी असाही निर्णय देण्यात आला होता। आणि म्हणून आज जर ते सचिव पदाचं काम पाहतात ते तर योग्य त्यांचा चार्ज तात्काळ काढण्यात येईल, नंबर 1। दुसरं, तिथे जे जिल्हा उपनिबंधक आहेत यांच्या माध्यमातून विहित प्रणाली करून 35ची प्रणाली करून तिथे ARला ठेवण्यात येईल, पण ती प्रक्रियाला थोडा वेळ त्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला करावं लागेल। तिसरा विषय त्याच्यामध्ये चौकशी संदर्भात त्यांनी सांगितलं तर ती चौकशी झाली आहे। ती चौकशी 40चे निर्देश DDRने त्या काळात दिले होते। त्याच्यानंतर DDRने कलम 45 अन्वये संचालक मंडळ संदर्भातले नोटीस दिली आहे। परंतु आपल्या माध्यमातून मला खोडके साहेबांना सांगायचं आहे की त्या संदर्भात हायकोर्टामध्ये रीट चालू आहे आणि हायकोर्टाने त्या बाबतीत सूचना दिली की आपण अंतरिम आदेश देऊ शकतात परंतु अंतिम आदेश देऊ शकत नाही। तर मान्य न्यायालयाचा आदर राखून योग्य ती कारवाई करण्यात येईल। संचालक मंडळाच्या संदर्भात हायकोर्टामध्ये विषय नाही आहे, तरी पण माझं काही हरकत नाही। निर्णय हायकोर्टाचा लागल्याबरोबर 1 महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करणार का? कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर कोर्टाच्या निर्णयावर तात्काळ अंमलबजावणी होईल। या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कलम 45 अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे। संचालक मंडळाला नोटीस बजावण्यात आली आहे आणि सचिवाचा कार्यभारही तात्काळ काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र या संपूर्ण प्रक्रियेवर सध्या न्यायालयीन स्थगिती असल्याने अंतिम निर्णय कोर्टाच्या आदेशानंतर घेतला जाईल। सरकारने आश्वासन दिलं आहे की न्यायालयाचा निर्णय लागताच 1 महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई केली जाईल। या गंभीर प्रकरणावर लक्ष ठेवून पुढील निर्णयासाठी सर्वांच्या नजरा आता न्यायालयाच्या आदेशाकडे लागल्या आहेत।